बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये शाळांबाहेर जंक फूडची विक्री ही सर्रासपणे सुरू आहे। शाळेबाहेर जंक फूड विकू नका, कारवाई होईल असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं। मात्र शाळेबाहेर हे सर्रास सुरू आहे, यावर कारवाईची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। शाळेबाहेरून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। पाहूया। अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवलेला आहे। शाळांबाहेरील 50 मीटर अंतर असलेल्या जंक फूड विक्री करणाऱ्या दुकानदारांवर त्यांनी आता बंदी घालण्याचा आदेश पारित केलेला आहे। दरम्यान याबाबत आता अहिल्यानगर शहरातील परिस्थितीवर आपण पाहत आहोत। अहिल्यानगर शहरात असलेल्या प्रमुख शाळांबाहेर आजही जंक फूड, चाट सेंटर आणि तळलेल्या पदार्थांच्या गाड्या सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता अहिल्यानगर अन्न आणि औषध प्रशासन शाळा बाहेरील जंक फूड विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार की वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आता शाळा सुटलेल्या आहे, शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते देखील सर्रासपणे या जंक फूड ज्या आहेत त्या गाड्यांवर जाऊन खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढे यांनी या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश केलेला होता। मात्र याला कुठेतरी आता जे आहे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभाग यावर कारवाई करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।